राधक्का, आम्ही यामिनी आणि गोपीनाथवर अन्याय होऊ देणार नाही. घराच्या मालकाला निर्वासित होऊच देणार नाही. काय हो? होऊ देणार नाही आम्ही. होऊ देणार नाही आम्ही. नंदाताई, जुन्या कुठल्या तरी अपमानाचा बदला घ्यायसाठी तुम्ही असं आमच्या घरावर मोर्चा घेऊन येणं शोभत नाही तुम्हासनी. मला वाटलंच तू असं बोलून आमच्या मोर्चाला बदनाम करणार. पर ह्यो काही वैयक्तिक अपमानाचा बदला बिदला नाहीये, समजलं ना? तुम्ही जो माझा अपमान केला ना तो मी कवच विसरून गेले ग. आज इथं मोर्चा घेऊन आले ते माझं समाजकार्य आणि माझी जबाबदारी म्हणून. ओ नंदाताई, बायकांवरचा अन्याय दूर करण्यासाठी लढताय ना तुम्ही? मग नवरा सोडून गेल्यावर जिद्दीनं स्वतःचं घर आणि खानावर चालवणाऱ्या राधा अक्काच्या घरावर मोर्चा आणताना लाज नाही वाटली बाई तुम्हासनी? आपली लायकी आणि पायरी सांभाळून बोल. नंदाताई, अशा बायकांसाठी लढताय ना तुम्ही? आणि यांचीच लायकी काढालाय? वा, हो जनाची नाही तर मनाची तरी. हसमे आय, या अशा लोकांसंग असंच बोलायला लागतंय. हे आसमे, हे बघ, आम्ही काय तुझ्या संघ इथं वाद घालायला आलो नाहीये. हा, आणि तू विषय बदलण्याचा प्रयत्न बी करू नकोस. आम्ही इथं आलोय ते राधक्का, गोपीनाथ आणि यामिनीवर अन्याय करायला लागल्या म्हणून. या गोपीनाथसाठी लढता ना तुम्ही? यो गोपीनाथ आमच्या आईला 3-3 पोरीं संग टाकून यामिनीकडे गेला तेव्हा तुम्हाला अन्याय दिसला नाही? तेव्हा तर निषेध करायला बोट घेऊन आला नव्हता तुम्ही? तेव्हा कुठे गेली तुमची समाजसेवा? तुमच्यातले काय काय जण तर यांनी दिलेल्या जेवणावेळी जेवून बी गेल्यात. तेव्हा तुम्हाला अन्याय अत्याचार काय बी दिसला नाही? हो, एका बाईला 3-3 पोरीं संग टाकून जाणाऱ्या माणसाला जाब विचारावा, त्या बाईची बाजू घ्यावी असं एकाला बी वाटलं नाही? आणि आता आलेत मोर्चा घेऊन. खोद कसा नाही आला अजून? हे अस्मी डाव फिरवून टाकल. अहो, हे तर लग्न राधाकाच्या परवानगीने झालेलं. अन्यायाचा प्रश्न येतोयच कुठं? अन्यायाचा प्रश्न येतो. अरे वा काकू, चांगलंच पडवून आणलंय की तुम्हासनी. अहो, दुसऱ्यांचं ऐकून बोलण्यापेक्षा कधीतरी स्वतःचा मेंदू वापरा की. अस्मे, त्यांच्या संग नको भांडू. आहे मी तुला तुझी आई काय सांगते ना ते तर ना. शांता, ए शांते, उगा मला हात उगारायला लावून नगस. आमचा मोर्चा शांततेच्या मार्गाने चाललाय. उगा त्याला हिंसक वळण लावू नका ना सांगून ठेवतो. शांतेचा दूध, तुझी करतूत ना अख्ख्या गावाला माहितीये. नंदाताईसनी बी माहित असेल, पण त्यांनी कानाडोळा केला असेल.
नंदाताई, यो जगन दारू पिऊन आमच्या शांता मावशीला मारहाण करतोय, तिच्याकडे दारूचे पैसे मागतोय आणि अशा माणसाला तुम्ही तुमच्या मोर्चात सामील केलंय. हो बघा की आता बी जिंकलाय यो. काय रे, आज तुला दारूचे पैसे कोणी दिले? माझ्याकडे मागितले आले, पण मी नाही दिले. आणि गोपीनाथने देण्याची शक्यता बी नाही, कारण त्याच्याकडे स्वतःकडेच पैसे नाहीत. मग कोणी दिले? बोल की, कोणी दिले आज पैसे? बघितलं, हाय का उत्तर याच्याकडे? हे गावठी 90 काहीतरी गोळ घालते वाटतं. याला पहिला हितनं बाहेर काढा. पारडा आपल्या बाजूनं झुकालय. जर काय घोळ झाला तर याद राखा मग. हे बघा, थांबा सगळ्यांनी, थांबा. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, कुणी बी भांडू नका, रागवू नका, कुणाला काही बोलू नका. कसं आहे, आमचं काय व्हायचंय तो होऊ दे, पण तुम्ही राधीला काही बोलू नका प्लीज. अरे जगण्या, तू तर माझा जुना दोस्त आहे, तुला माहिती ही लोक भल्या लोकांना लागलंच काही वागू नका ना. ह्या मित्र, तुझ्या भावांना मला कळतायत, पण लगेच निघन त्या खोताला घेऊन ये इकडं जा लवकर. त्यांनी तर ऐकलं, तुम्ही बी ऐका. आणि तुम्ही सगळे, अहो या बाईने सांगितलं म्हणून तुम्ही आपापली कामं टाकून आलात. पण तुम्ही इथं का आलात ते तुम्हाला तरी माहित आहे का? कसं आहे, तुमच्या भावना का नाही आम्ही समजू शकतो आणि त्याबद्दल खरंच धन्यवाद. कसं आहे, आता आमच्या नशिबातच देशोधडीला लागणं असेल तर कुणीतरी काय करणार नाही का? तुम्हासनी आमचा त्रास समजला हेच आमच्यासाठी लय आहे. पण त्याकरता तुम्ही अक्केला उगाच त्रास देऊ नका. आणि तसं बी अक्केला आता खानावळीची तयारी करायला जायचं असेल, जावा जावा तुम्ही. अर्चू बेटा, जाग तयारीला लाग. नाही यामिनी, यो विषय फक्त तुमचा नाही, माणुसकीचा आहे. आता ह्याचा निकाल लागेपर्यंत ही खानावळ बंदच ठेवायला पाहिजे. काय संबंध आहे? इथं एक जोडपं देशोधडीला लागलंय आणि इथं बसून लोक बोट चाटत खाणार, हे आम्हाला खपायचं नाही. खानावळ बंद झालीच पाहिजे. होय 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 होय. कुठं झालं? बंद करा, बंद करा, खानावळ बंद करा, बंद करा, बंद करा, खानावळ बंद करा, बंद करा, खानावळ बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, खानावळ बंद करा, बंद करा, खानावळ बंद करा, बंद करा, बंद करा, खानावळ बंद करा, बंद करा. नंदाताई, नंदाताई, मी तुमच्या पाया पडते. खानावळ तेवढी बंद करू नका. लय लोक या माझ्या खानावळीच्या जीवावर घरात बाहेर पडतात. त्यांची उपासमार नको व्हायला. आणि तुम्हाला गोपीनाथ आणि यामिनीची उपासमार चालते वय? ते काय चालणार नाही. फैसला होईस तर हा बोर्ड हितच राहणार. खानावळ बंद म्हणजे बंद. आया तायडे, चला कामाला लागा. आपल्याला खानावळ सुरू करायची. जेवणाच्या तयारीला लागा. अगं शांता मावशी, तू काय बघायलास? जा 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 जा. बघत काय बसलाय? जावा म्हणलं ना, खानावळ सुरू करायची आपल्याला. हे बोर्ड
आणि बोर्डला जा, तुझी बी कामं सुरू कर. जा, खानावळ आपल्याला सुरू करायची. चला बाहेर निघा, निघा इथनं बाहेर. ही जागा आमची आहे, ही खानावळ आमची आहे. ती चालू ठेवायची का नाही यो निर्णय बी आमचा आहे. आणि आम्ही खानावळ चालू करणार. आणि चुकून माझ्या वाट्याला आलात ना तर जे काही परिणाम होतील त्याची पूर्ण जबाबदारी तुमची असेल. कारण समोरचा जेवढा खट असली तेवढी तिखट. नंदाताई ऐका ना, आमचं काय व्हायचंय ते होऊ दे, पण तुम्ही यांना काही बोलू नका. आता हे सगळं राहू दे. आम्ही आपलं गाव सोडून जातो म्हणजे कुणालाच काही प्रॉब्लेम नाही व्हायचा. ठीक आहे? नाही गोपीनाथ, आम्ही असं होऊ देणार नाही. यामिनी आणि गोपीनाथवरचं हे संकट दूर झाल्याशिवाय आम्ही खानावळ चालू करू देणारच नाही. खोत साहेब, या नंदाताई उगा लोकांना फितवून आमच्या घरातल्या बाबतीत ढवळाढवळ कराल्यात. हे बघा, ही आता तुमची घरगुती बाब राहिली नाही. तुमच्या ह्या साऱ्या प्रकरणामुळे गावात गुंडगिरी सुरू झाल्या. काल गोपीनाथवर हल्ला झाला, उद्या माझ्यावर बी होईल, अजून गावात कोणावर बी होईल. नाही रे, बरोबर आहे का नाही? गावामुळे हे संकट राधाकामुळे आलंय, तेव्हा आता ते दूर बी तिनंच केलं पाहिजे. वहिनी आज डबा घेऊन येईल ना? येणार की का? नाही, लय भूक लागल्या ना म्हणून विचारलं. अरे येईल की वहिनी गप. पण लवकर यायला पाहिजे ना. हो. शेवटचं कधी जेवलाय? अरे असं काय करायला? येईल की वहिनी. काय हे खाणार आहे? नाही, कसं आहे, खानावळीतलं जेवण 2 दिवस मिस केलं ना म्हणून जरा जास्त भूक लागल्या. नको, खानावळीचं नाही. चला लवकर बसा गाडी. चला. सुरू आहे ना तो त्याच्या वाडीत शिर्केंसंग डील करायला. आपल्याला ह्योच चांगला चान्स आहे त्याच्याकडनं कर्जाचा हप्ता वसूल करायचा. हा, चला चला चला. आणखी बडी इतिहास घडून करून टाकूया त्याचा. चल लवकर. हे रघु, आम्ही तर सुरवेचा हिशोब सेटल करून येतो, पण तवर जरी तास मिळाली तर तिला थांबून ठेव. हा, होय झालं. राधाक्का, गोपीनाथनं दिलेलं पैसे तुम्ही परत दिले नाहीत, त्यामुळे ते गुंड गोपीनाथ आणि त्याच्या घरच्यांच्या जीवावर उठलेत. अहो, गोपीनाथवर गाव सोडून जायची वेळ आली. बरोबर आहे. आणि तुमच्यामुळे यांनी का घर सोडावं? तुमच्यावर अन्याय होऊ नये ही जबाबदारी आमची. हे बघा राधाक्का, आसमी, आमचं तुमच्या संग काय बी वैर नाही, पण पदाची जबाबदारी आम्हाला पार पाडावीच लागणार. कसं आहे राधाक्का, जबाबदार पदावर असताना कधीच एकाची बाजू घेऊन चालत नाही, आणि तसं घेऊन पण काय उपयोग नाही. तेव्हा जे काय करायचं ते आपल्याला सबुरीनं करावं लागेल. आता मागे तुमचा घरगुती मामला होता, तेव्हा तुम्ही पंचायत बोलवली, त्यात काय बोलायचं ते बोलला असा, पण त्यात ह्या आसमीचं वागणं चुकीचं होतं. अहो पण तेव्हा त्यात पडायचं नाही. तेव्हा राधाक्का, हे सगळं सबुरीनं आणि कुठला बी वाद न होता मिटावं असं मला वाटतंय.
तेव्हा आता तुम्हीच ह्यातनं काहीतरी मार्ग काढा. होत साहेब, मी ह्यातून काय मार्ग शोधून काढणार? मला तर कायच मार्ग सुचना. अहो राधा का असं म्हणून कसं चालेल? त्या सगळ्याची सुरुवात तुमच्याकडं झालेल्या चुकीनं झाल्या, ते तुम्हाला बी मान्य असेल. ते 10 लाख काय गोपीनाथचे स्वतःच नव्हतं. अहो त्यानं बाहेरनं येजानं आणलेलं. ते पैसे त्याला परत दिलेच पाहिजेत. आणि असं बी नाही मुदत दिलीच नाही, ढीकभर मुदती दिल्या. हा म्हणजे गोपीनाथकडं काय चुकले असं वाटत नाही. राधा का ते 10 लाख रुपये त्याला द्या, नाहीतर तुमची खानावळ आणि घर त्याच्या नावावर करून द्या. ह्यो कसला न्याय? अहो ते पैसे चोरीला गेले ती, आणि त्या चोरानं गुन्हा बी कबूल केलाय. आणि मग राधाकडनं का म्हणून पैसे द्यायचे? हा मग ते कोणी द्यायचे? नाही म्हणजे कुणीतरी द्यावे लागतीलच ना. चोर घावल्या पर पैसे कुठे मिळाले? तिथे मला लय भीती वाटायला की सगळे मिळून आपल्यावर डाव करायला. तू काय तर कर की. म्हणून मला बी काय समजना. मी निशीला फोन करून सगळं सांगते. अरे दाद्या, इथं का थांबलो आपण? वाडी तर पुढे आहे ना. अरे गाडीच्या आवाजानं सावध होतील ते. गाडी इथंच ठेवून जाऊ आपण, आणि मोबाईल पहिले बंद कर. काय झालं? काय म्हणलं निशी दादा? निशीचा फोनच लागना. एक तर त्याचा फोन कधी बंद नसतोय. नेमका आज आता काय करायचं? तू एक काम कर, आज डबे रिक्षावाल्या काकासनी पोचवाय सांग, आणि सगळ्यात आधी त्यांना निशीकडे जायला सांग. त्याला भेटून निरोप द्या म्हणाव, आज डबे नाही जेवायला हिथं बोलवले म्हणून. हा, मी त्यासनी सांगते. या लोकांचा काहीतरी मोठा डाव दिसतोय. निशी दादा इथं पाहिजेच. हे घे, तू काकासनी फोन कर. हॅलो काका. मी तर असं ऐकलंय, नाही म्हणजे लोक असं म्हणतात चोर राधाकाला सामील आहे. कुणाकडनं ऐकलंय? कोण म्हणतंय? तुमच्यातला आहे का कोण म्हणणार? आता असे विचारल्यावर कोण स्वतःहून सांगणार आहे? हे बघा हे बघा हे बघा, आम्हाला न्याय मिळाला नाही तरी चालेल, पण राधी असं काही करणार नाही. आमची खात्री आहे, आम्हाला माहिती आहे ती असलं वंगाळ काही बी करणार नाही. पण तिला काही बोलू नका. वय वय एकदम बरोबर आहे. नाही म्हणजे आमच्यात जे काही वाद आहेत ते आमच्यात आहेत. हा म्हणजे अक्का एखाद वेळेस मला काय तर बोलेल, पण असलं काय तर करणार नाही अक्का, खात्री आहे आम्हाला. यामिनी, नको तिथं माणुसकी दाखवू नको ग. आणि खोत साहेब, आज फैसला व्हायलाच पाहिजे. होय राधा का बोला.
त्या 10 लाखाचं काय करणार आहे तुम्ही? आम्ही गोपीनाथवर अन्याय होऊ देणार नाही.